विविध गुन्ह्यातील तसेच गहाळ प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाला परत देण्यात आलाय। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या उपक्रमात बुधवार 27 मार्च रोजी फिर्यादींना 23,39,000 रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आलाय। पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मागील काही दिवसांपासून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल याबाबत नागरिकांनी संबंधित पोलीस स्टेशनला तसेच पोर्टलवर तक्रार केल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन येथून त्याची चौकशी करण्यात येते। असे एकूण 86 मोबाईल हस्तगत केले होते। त्यांची किंमत 13,89,933 एवढी आहे। सदर मोबाईल मूळ मालकाला परत करण्यात आले। त्याचबरोबर बोरी पोलीस ठाणे हद्दीतील फसवणुकीच्या प्रकरणात हस्तगत केलेले रोख 8.5 लाख फिर्यादीला परत करण्यात आले। कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील झालेल्या घरफोडीच्या घटनेतील लाख रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादीला परत करण्यात आले। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काडे यांच्या हस्ते मुद्देमाल देण्यात आलाय। आज या ठिकाणी परभणी पोलीस दलातर्फे चोरीला गेलेला जो मुद्देमाल होता तो हस्तगत करून मूळ फिर्यादींना देण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी 23,33,000चा मुद्देमाल, ज्यात रोख रक्कम आहे, मोबाईल्स आहे आणि सोन्याचे दागिने देखील आहेत, असा मुद्देमाल समाविष्ट आहे। आणि हा विविध पोलीस स्टेशनने जमा केलेला म्हणजे जप्त केलेला मुद्देमाल आहे आरोपींकडून, तो त्या फिर्यादींना देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही आश्वस्त करू इच्छितो की पोलीस आपला गेलेला मुद्देमाल हा शोधून काढण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे। धन्यवाद।